इंद्रायणीपासून सुरू झालेला आपला हा सगळा प्रवास नीरेची गळाभेट घेत आता आपल्याला चंद्रभागेपर्यंत घेऊन आलेला आहे. आपल्याबरोबर या प्रवासात असणारे आपले संदीप माऊली आत्ताही या क्षणी आपल्याबरोबर आहेत. संदीप माऊली, इंद्रायणीपासून प्रवास सुरू केला होता आणि आता चंद्रभागेच्या तीरावरती आलोय, होडीत बसलोय, अगदी चंद्रभागेत आहोत. म्हणजे आपण काय भावना आहेत सगळ्या? एवढंच म्हणावं असं वाटतं, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी, माझी बहीण चंद्रभागा करीत असे पापभंगा. चला माऊली, चला 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 माऊली. आणि ज्याची मी म्हणजे वारकऱ्यांप्रमाणेच मी स्वतः सुद्धा आतुरतेनं वाट बघत होतो. कारण खरंच तू म्हटल्याप्रमाणे आपला जो प्रवास आहे तो त्याची जी सुरुवात होती ती इंद्रायणी नदीपासून झाली होती. आणि तुला पहिला एपिसोडचं सुरुवात जर आठवत असेल, ओपनिंग शॉट जो आपला होता तो मी इंद्रायणी नदीच्या तीरावर बसलो होतो आणि तिथलं पाणी असं मी हातात घेतलं होतं. आणि मी तेव्हा म्हणालो होतो की हा जो प्रवास आहे तो इंद्रायणी ते चंद्रभागा असा आपण करणार आहोत. आणि आज आपण शेवटी पूर्णविरामाला आपण चंद्रभागेपर्यंत. ते म्हणतात गळा भेट घेण्या भीमेची निघाली, तुझ्या नाम घोषात इंद्रायणी. चंद्रभागेच्या पात्रामध्ये सगळे स्नान करतात वारकरी. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना तो बघता क्षणी कळतं की म्हणजे किती प्रवास केला या सगळ्या माणसांनी आणि त्याच्यानंतर मिळणारा हा सगळा जो आनंद आहे तो विलक्षण आहे. आपण हा सगळा प्रवास खूप जवळून बघितला आहे माऊली. काय तुमचा अनुभव आहे म्हणजे या सगळ्या 10-15 दिवसांच्या प्रवासातला? माझा अनुभव म्हणजे मला आत्ता ही चंद्रभागा किती छान दिसतेय. वारकऱ्यांची प्रचंड गर्दी इथे झालेली आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे वारकऱ्यांसाठी चंद्रभागा नदीतलं पाणी हे आज पाणी नाही आहे त्यांच्यासाठी, आपल्यासाठी हे जे आहे हे वारकऱ्यांसाठी अमृत आहे. आणि ते अमृत प्राशन करण्यासाठी महाराष्ट्रातल्या, भारतातल्या, जगभरातल्या ठिकाणाहून आज वारकरी इथे आलेले आहेत. मलाही असं थोडंसं गावंसं वाटतं. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. काय भारी वाटतं. वा माऊली, म्हणजे तुम्ही इतके दिवस लोकांना परफॉर्मन्स द्यायला सांगत होतात आणि आता आपण छान चंद्रभागेच्या तीरावर नावेतनं प्रवास करतोय आणि तुम्ही सुरू झालात. म्हणजे ते 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 बघा, ते बघा, ते चित्र आहे. आपण दहीहंडी ऐकली होती, पण ही वॉटर हंडी, चंद्रभागेतली पाणी हंडी आहे, पाण्यातली दहीहंडी. चालू आहे, करा सावकाश सावकाश सावकाश. शूटिंग करतोय आम्ही. बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. ऐन चंद्रभागेत आम्ही आहोत, पण इथेही संदीप माऊलींना वारकऱ्यांची संवाद साधण्याचा जो मोह आहे ना तो काही आवडता आलेला नाही. संदीप माऊली, घ्या तुमचा माहिती. नाही, मला इतका आनंद होतोय त्याचं कारण असं आहे की गेली 17-18 दिवस मी जे वारकरी चालतायत रस्त्यांवरनं त्यांच्या मुलाखती घेतल्या, त्यांना काय 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 करायला लावलं, सादर करायला लावलं. आम्ही राहुट्यांमध्ये गेलो. पण हा एक वेगळा एक्सपिरियन्स माझ्यासाठी आहे. त्यामुळे मी हे जे वारकरी आहेत ते मस्त चंद्रभागेच्या पाण्यामध्ये डुंबतायत, आनंद घेत आहेत. त्यांना मी एकदा मोठ्याने जयघोष करायला लावतो. बोला पुंडलिक. आता ह्या सगळ्या वारकऱ्यांमध्ये आम्ही इथल्या इथे सादरीकरण करायला लावणार आहोत. एखाद्याला गवळण किंवा अभंग भारूड काहीतरी येत असेल, दणकेबाज, हा तर या, थोडं पुढे या. माईक हातात धरू नका, मी पकडणार. तुमचं नाव काय? गजाननरावांना विनंती करतो त्यांनी जोरदार भारूड म्हणावं. जिल्हा हिंगोली जिल्हा म्हणजे औंढा नागनाथ आहे त्याच्या जवळचे ते रान्नीगाव. चला आम्ही सातारचे. बरं. पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला, उभा कसा राहिला विटेवरी, उभा कसा राहिला विटेवरी.
फॅन्स जे आहेत ना ते चालतातही ते पोहतातही ते काही करतात. आता फक्त उडणारे फॅन्स बघायचे राहिलेत, उडणारे वारकरी तेवढंच बाकी आहे. पण त्याचा किस्से खूप आहेत पण या सगळ्या शूटिंगच्या दरम्यानचे, ते काहीतरी सांगा ना मला. म्हणजे मी वारी करून एक प्रयोग होता माझा मुंबईला वराडचा, त्यासाठी मी चाललो होतो. तर एका हॉटेलला मी थांबलो, तिथे मी जेवण वगैरे केलं आणि त्यांना म्हणलं की बिल द्या. तर मालकाने निरोप पाठवलं की नाही बिल घेणार नाही. तर म्हणलं अहो असं कसं. मग मी त्यांना भेटायला गेलो. ते म्हणे अहो नाही, आम्ही असं आहे की आम्ही वारकऱ्यांकडून पैसे नाही घेणार. तर तुम्ही आज संदीप पाठक नाही तर तुम्ही वारकरी आहेत, त्याच्यामुळे आम्हाला प्लीज तुम्ही पैसे देऊ नका, आम्हाला पुण्य लागेल की एका वारकऱ्याला आम्ही अन्नदान केलं. सो हे माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव आहे आणि मी खूप वेगळं अनुभवतोय. काही काही लोक म्हणतात की नाही वारी काय एवढं कशाला एवढं, पण ते वारी करत असताना तुम्हाला कळतं. म्हणजे मी ही वारी करत असताना मी असं ठरवलं होतं की हे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवायचे लिखाणात. सोशल मीडिया असेल, वर्तमानपत्र असेल, ते मी करतोय. तर परवा मला लिहिता लिहिता असं एक वाक्य सुचलं की ही वारी मी करतोय, देहू आळंदीपासून मी सुद्धा वारकऱ्यांबरोबर आहे, मी सुद्धा थोडंसं चालतोय. करत असताना मला असं वाटलं की भगवंताचं दर्शन होईल की नाही मला माहिती नाही, पण या वारीमध्ये माणुसकीचं दर्शन होतं, जे हल्ली दुर्मिळ होत चाललेलं आहे. बघा ना, कोण कोणाला आडनाव विचारतो का वारीमध्ये, नाव विचारतो का. माझं नाव संदीप पाठक नाही आहे या वारीमध्ये, माझं नाव माऊली आहे. प्रत्येकाचं नाव माऊली आहे. इथे जात नाही, भाषा नाही, धर्म नाही, प्रांत नाही, वर्ण नाही, सगळ्यांना एकच टॅग आहे माऊली. आणि त्या माऊली नावाच्या छत्रीखाली ही पांडुरंगांची सगळी मुलं एकत्र आहेत. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. यंदा आपण सोबत वारी केली आहे, याच्या पुढे वारी करायला आवडेल का? नक्कीच. म्हणजे मी वारकऱ्यांना, अनेक वारकरी असतात की ज्यांनी 20 वेळा 25 वेळा अनेक वर्ष वारी करतायत. तर आपल्या चॅनलच्या निमित्ताने ही वारी मला घडलेली आहे. पण मला नक्कीच टप्प्याटप्प्यात जसं जमेल तसं मला ही वारी करायला आवडेल. कारण मी या वारीतनं माणूस म्हणून खूप घडलो, शिकलो आणि खूप काही या वारकऱ्यांकडनं, विठ्ठलाकडनं, ज्ञानोबा माऊलींकडनं, तुकोबांकडनं हे मी खूप काही संचित जे आहे हे सगळं घेऊन मी पुन्हा मुंबईला जाणार आहे. त्यामुळे हे आभार हा फार छोटा शब्द आहे. वारकऱ्यांचे आभार वगैरे, येस, मला ह्यांच्यामध्ये परत एकदा मिसळायला आवडेल. गळ्यामध्ये टाळ, टोपी, गंध. ही वारी एकटे पडू देत नाही कोणाला. पडू देत. बघ नाही काय म्हणतात ना तुम्ही पुंडलिक वरदे म्हणा आणि लोक तुम्हाला जाऊ नका. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.